आणि या क्षणाची एक मोठी बातमी। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी मुंबईत राजभवन इथं राज्यपालांची भेट घेतली। यावेळी राज्यपालांनी राजू शेट्टींच्या तब्येतीचीही विचारपूस केली। राजू शेट्टी यांनी राज्यपालांना शेतकऱ्यांच्या मागण्यांचं निवेदन दिलं। त्यानंतर आत्मक्लेश यात्रेचा समारोप झाला। दरम्यान राजू शेट्टी यांनी सरकारला 1 महिन्याचा अल्टिमेटम दिलाय। 1 महिन्यात कर्जमाफी केली नाही तर कार्यकारिणीची बैठक घेऊ। त्या बैठकीत भाजपबरोबर राहायचं की नाही ठरवणार असल्याचं राजू शेट्टी यांनी सांगितलं। ये मानते कि जिस तरह से उत्तर प्रदेश सरकार ने माझे सहकारी दीपक भातुसे यांनी राज्यपालांच्या भेटीनंतर राजू शेट्टींशी केलेली बातचीत पाहूया। शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर आत्मक्लेश यात्रा संपून राजू शेट्टी यांनी राज्यपालांची भेट घेतली। स्वतः राजू शेट्टी आपल्यासोबत आहेत। शेट्टी साहेब, प्रामुख्याने राज्यपालांची भेट घेण्याचं काय कारण आहे? कारण तुम्ही सरकारमध्ये आहात, मुख्यमंत्र्यांकडे तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या मुख्यमंत्र्यांकडे तुम्ही मांडू शकले असता। राज्यातल्या 6 लाख शेतकऱ्यांनी आमच्याकडे कर्जमुक्तीचे फॉर्म भरून दिलेले होते आणि त्या कर्जमुक्तीच्या फॉर्ममध्ये असं म्हटलेलं आहे की सततची नापिकी, दुष्काळ आणि नैसर्गिक आपत्ती यामुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान आणि सरकारच्या बाजारपेठी हस्तक्षेपामुळे कमी मिळालेला भाव यामुळे आम्ही काढलेलं कर्ज परत देऊ शकलो नाही। आमचं उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी अवस्था झाली। तेव्हा या कर्जाची जबाबदारी सरकारची आहे। तेव्हा सरकारनं त्या कर्जाची जबाबदारी स्वीकारावी आणि आम्हाला कर्जमुक्त करावं ही आमची भूमिका आहे। राज्यपालांनी राज्य सरकारबरोबर बोलायची तयारी दाखवली। त्याचबरोबर आमच्या दुसऱ्याही काही मागण्या होत्या। पॉवरलूमला सरकारनं वीज आणि कर्जामध्ये सवलत देण्याचं जाहीर केलं होतं, पण तेही अद्याप दिलेलं नाही। आम्ही 6.5 लाख फॉर्म पुण्याहून घेऊन महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वाड्यातून इथपर्यंत 9 दिवस प्रवास करत आलो। हजारो शेतकरी बरोबर होते, पण सरकार आमच्याबरोबर अतिशय असंवेदनशीलतेनं वागलं। साधा तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांनाही आमची चौकशी केली नाही। मी सांगते की सरकार असंवेदनशील आहे। त्या सरकारमध्ये तुमचा एक सहकारी मंत्री आहे आणि असं असताना तुम्ही सरकारबरोबर चर्चा न करता तरी सुद्धा आमच्याबरोबर सरकार असं वागलं याचं दुःख आहे। आम्ही सरकारमध्ये भागीदार असून सुद्धा ज्या पद्धतीनं सरकार आमच्यावर वागलं त्याचं आम्हाला दुःख आहे आणि आम्ही शेतकरी आहोत। आम्ही काही सरकारचे किंवा राज्याचे शत्रू नाही आहे। आम्हाला अशा पद्धतीची वागणूक का दिली गेली हीच तक्रार आम्ही राज्यपालांना। पण तुम्ही आता सरकारचा पाठिंबा काढणार की सरकारबरोबर कायम राहणार? 1 महिन्याचा अल्टिमेटम दिलेला आहे। जर 1 महिन्याच्या आत कर्जमुक्ती झाली नाही तर आम्ही लवकरच राज्य कार्यकारिणी घेऊ आणि ह्याचा विचार करू। आम्हाला सरकारमधून बाहेर पडा, आता राहू नका असं सांगितलं। त्यांचा दबाव आमच्यावर आहे। आम्ही सांगितलं की आम्ही लवकरच राज्य कार्यकारिणी घेऊन निर्णय घेऊ। नाही, पण सरकारमधून बाहेर पडण्याचा विचार आता तुमच्या मनात सुरू आहे। अशा वेळेला तुमचे जे मंत्री आहेत सदाभाऊ खोत, त्यांच्या संदर्भात काय भूमिका असेल? त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा ही भूमिका आहे? संघटनेचा जो निर्णय होईल तो सगळ्यांना बंधनकारकच आहे। जो संघटनेत आहे त्याला बंधनकारक आहेच। पण ते सध्या तुमच्याबरोबर नाहीत आणि तुमचे निर्णय कदाचित त्यांना पटत नाहीत असं दिसतं। नाही, संघटनेत जो आहे आणि ज्याला संघटनेचा आम्ही आहे असं वाटतं त्याला तर मानावं लागेल। सदाभाऊ खोत अजून संघटनेत आहेत असं आपण तुम्ही मानता? ते आता परिस्थितीवर ठरवता येईल आपल्याला। धन्यवाद। दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।